राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढवण्याच्या उद्देशाने सन 2025-26 साठी कृषी विभागामार्फत खरीप आणि रब्बी हंगामातील अन्नधान्य, कडधान्य आणि गळीत धान्य अशा 16 पिकांसाठी राज्यांतर्गत पीक स्पर्धा जाहीर। मूग आणि उडीद पिकासाठी स्पर्धेत 31 जुलै पर्यंत, तसेच भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, तूर, सोयाबीन, भुईमुग सह सूर्यफूल पिकांसाठी 31 ऑगस्ट 2025 पर्यंत सहभाग घेता येणार। राज्य शासनाच्या राज्यांतर्गत पीक स्पर्धेत अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवण्याचे कृषी विभागामार्फत आवाहन। पीक स्पर्धेबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध। राज्यातील वीज कर्मचाऱ्यांच्या 6 संघटनांच्या संयुक्त कृती समितीने राज्य पातळीवरील विविध मागण्यांसाठी बुधवार दिनांक 9 जुलै रोजी 24 तासांचा संप केला जाहीर। संप काळातील सुरळीत वीज पुरवठ्यासाठी महावितरण सज्ज। संप काळात वीज सेवा देणारे अभियंते व कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचे महावितरणकडून आवाहन। पुणे जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने अपर जिल्हा दंडाधिकारी ज्योती कदम यांनी 11 जुलै रोजी मध्यरात्रीपासून ते 24 जुलै रात्री 12 वाजेपर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 31(1) आणि 3 अन्वये केले प्रतिबंधात्मक आदेश जारी। प्रतिबंधात्मक आदेशानुसार 5 पेक्षा जास्त लोकांचा जमाव करणे, तसेच पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या पूर्व परवानगीशिवाय सभा घेणे किंवा मिरवणूक काढणे यास देखील प्रतिबंध। आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्ती महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 135 प्रमाणे शिक्षेस पात्र। पुणे नाशिक महामार्गावर वाकी खुर्द गावच्या हद्दीत नाशिकच्या दिशेने निघालेल्या भरधाव ट्रॅव्हल बसच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी। टायर पंक्चर असल्याने चाकामध्ये हवा भरण्यासाठी जाताना सुमरेनगर येथे सोमवारी सकाळी 10च्या सुमारास घडली घटना। अपघातात 29 वर्षीय दुचाकीस्वार फिर्यादी नरेश गजानन बाविस्कर गंभीर जखमी। नरेश याचा हात फ्रॅक्चर होऊन उजव्या हाताच्या 2 बोटांनाही फ्रॅक्चर। गावठी हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी लागणारे 3.25 लाखाचे कच्चे रसायन पोलिसांनी केले हस्तगत। रासे गावच्या हद्दीतील शिंदे वस्ती येथील ओढ्यालगत पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाची कारवाई। हातभट्टी दारू तयार करण्यासाठी लागणारे 8,200 लिटर कच्चे रसायन पोलिसांना आढळले। अर्जुन बिरबल राठोड याच्यावर गुन्हा दाखल। आषाढी एकादशीच्या निमित्ताने खेड तालुक्यातील शाळकरी मुलांमध्ये रुजली वारकरी दिंडी। वृक्षदिंडी बरोबरच पर्यावरण संवर्धनाचा वसा। वाकी बुद्रुक येथील जागृती शिक्षण संस्थेच्या भैरवनाथ विद्यालय आणि LST इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये वारकरी दिंडी, वृक्षदिंडी आणि वृक्षारोपणाचा सोहळा। विठ्ठल रुक्मिणी आणि अन्य संतांच्या वेशभूषा ठरल्या लक्षवेधी। वारकरी दिंडीत 750 विद्यार्थ्यांचा सहभाग। गावात एक पेड माँ के नाम या अभिनव उपक्रमाचा श्री गणेश। संस्थेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण शंकरराव टोपे, सरपंच सोनल टोपे, उपसरपंच रमेश टोपे, शाळेचे मुख्याध्यापक AG धर्माधिकारी, विद्यालयाचे मुख्याध्यापक SR भालेराव आदींची उपस्थिती। चांडोली कडूस रस्त्यावरील वडगाव पाटोळे गावच्या हद्दीत रस्त्यालगत उभे असणारे कंटेनर देत आहेत अपघाताला निमंत्रण। कडूस मार्गावर प्रवास करताना आधीच खड्ड्यातून मार्ग काढताना वाहन चालकांना होतोय मनस्ताप। आता विद्युत कंपनीचा माल भरलेल्या कंटेनरमुळे नागरिकांना होतोय नाहक त्रास। रस्त्यालगत उभे असणाऱ्या कंटेनरचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी। वरुडे येथे बजरंग दल सेवा सप्ताहानिमित्त आयोजित आरोग्य शिबिरात वरुडे, वाबगाव, गाडकवाडी, चिचबाईवाडी आणि गुळाणी गावातील नागरिकांचा सहभाग। राजगुरुनगर येथील गावडे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि नारंगाव येथील पद्मश्री मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे मोहन ठुसे नेत्र रुग्णालय यांच्या सहकार्याने आरोग्य शिबिर संपन्न। शाळा आणि स्मशानभूमी परिसरात वृक्षारोपण। खेड ग्रामीण प्रखंडचे सहसंयोजक निशांत तांबे यांनी केले कार्यक्रमाचे संयोजन। जिल्हा संयोजक अवधूत चौधरी, जिल्हा गोरक्षक प्रमुख दीपक गावडे, राजेश लांडे, समीर वाडेकर, रुपेश लोखंडे, वरुडे शाखेचे संयोजक सूरज पोखरकर, रुपेश तांबे, शाखा अध्यक्ष राजेश तांबे, हिरामन तांबे आदींची उपस्थिती। आता घेऊयात मागील 24 तासांमधील मंडलनिहाय पावसाची नोंद।
आता धरणांमधील पाणी साठ्यावर एक नजर.